पवार कुटुंबियांमध्ये मंथन सुरू। शरद पवारांनी बोलवली तातडीची बैठक। सगळ्यांना दिलं स्नेहभोजनाचं निमंत्रण। केईएमच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील। केईएमचं नाव आता होणार कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती 15 ऑगस्ट पर्यंत वाढवून मिळाली। 1 मे पासून सक्तीची मोहीम मात्र सुरूच राहणार। मीरा भाईंदरमध्ये धर्म विचारून 2 सुरक्षा रक्षकांवर हल्ला। नयानगरमधील घटनेमुळे खळबळ। महापौर बंगल्याच्या दुरुस्तीच्यासाठी मुंबई महापालिकेकडून खर्च। दुरुस्तीच्यासाठी 3 कोटी रुपये होणार खर्च। आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर सीपीआयचा मोर्चा। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। शिवाजी कोण होता या पुस्तकाचा वाद शिगेला। परतवाड्यामध्ये कोल्हापुरात अमरावती प्रकरणाची पुनरावृत्ती। 8 तरुणीवर अत्याचार करून व्हिडिओ मित्राला केले शेअर। पोलीस आणि शिरोळी गावातील ग्रामस्थांची बाचाबाची। मोर्चा काढण्यावर ग्रामस्थ आक्रमक। अमरावतीत बुधवारी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक। एकनाथ शिंदेंनी पक्ष विलीनीकरणाची दिली आहे ऑफर। रोहित पवारांनी पुण्यात घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट। पोलिसांची कृतीच दिसत नाही तर विश्वास कसा ठेवायचा, रोहित पवार नाराज। राहुल गांधींचं नेतृत्व काँग्रेसला मातीमोल करणारं, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। विधान परिषदेसाठी भाजपाची 30 एप्रिलला यादी जाहीर होणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाव निश्चित करण्यासाठी दिल्लीत। महिलेवर अत्याचार करणारा भोंदू शिंदे गजाआड। पोटदुखी बरं करण्याच्या बहाण्यानं लाखो रुपयांना लुटलं। चंद्रपूरमधील शेतकऱ्याची किडनी विकल्याचं प्रकरण। किडनी रॅकेटमधील आरोपी डॉक्टर रविंद्रपाल सिंग याला अटक होणार। म्हाडाच्या घराकडे मुंबईकरांनी फिरवली पाठ। आतापर्यंत 2640 घरांसाठी आले फक्त 45,000 अर्ज। नाशकात म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरणी कारवाई। महानगरपालिकेचा 26 आराखडा कायमस्वरूपी रद्द। नागपुरात आलो की काही ना काहीतरी वाद होतोच, बागेश्वर बाबाचं वक्तव्य। साधुग्रामसाठी तपोवनामध्ये भूसंपादन वेगात। जमीन मालकांवर अन्याय होऊ देणार नाही, महापौरांची ग्वाही। दाऊदचा हस्तक सलीम डोला याला भारतात आणलं। इस्तंबूलमध्ये अटक झाल्यानंतर सलीमची भारतात रवानगी। पश्चिम विदर्भामध्ये तापमानाचा उच्चांक। विदर्भामध्ये 73 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद। उन्हाच्या तडाख्यानं धरणसाठे आटू लागले। नाशिक जिल्ह्यातले 26 प्रकल्प आटले।